मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 6,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली. तसेच जमा होण्याची तारीख देखील समोर आली आहे. तर ही कोणती तारीख आहे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक करा. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली. योजनेचा मासिक लाभ 1,500 रुपये मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आता पूर्णपणे अनिवार्य केलं. फक्त ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमित मिळेल. तसंच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे चला तर आपण जाणून घेऊया. तर बघा, अनेक महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडले गेल्याने उद्या सरकारी नोकरी किंवा पेन्शन असल्याचे चुकीचे निवडणे लाभ रखडला आहे किंवा थांबला आहे. अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली. आता ही दुरुस्ती ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करायची योजना होती, पण आता ती रद्द करण्यात आली आणि ऑनलाईन प्रक्रियेवर भर देण्यात आला. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले नाही त्या त्रुटी असल्याने डिसेंबर 2025 पासून त्यांचा लाभ थांबला होता. आता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ 4 महिन्यांचे हप्ते असल्यास सुमारे 6,000 प्रति महिना 1500 गुणिले 4 एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात. मात्र हे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी ई-केवायसीची दुरुस्ती आवश्यक आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. ही मुदत डिसेंबर 2025 नंतर देखील वाढवण्यात आली आहे. मूळ मुदत डिसेंबर 2025 होती. आता या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी मिळणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर अधिकृत पोर्टलवर किंवा केवायसी विभागावर जा आणि आपली माहिती तपासा आणि काय चुकी झाली असेल तर ती दुरुस्त करा. त्यामुळे तुमचे हप्ते येण्यास तुम्हाला मदत होईल. तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.